वसईत सत्तेचा महासंग्राम, ठाकूर विरुद्ध भाजप, आयारामांच्या रणांगणात प्रतिष्ठेची लढाई. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा केवळ पक्षांचीच नव्हे तर विश्वास, निष्ठा आणि अस्तित्वाची लढाई रंगली आहे. अनेक पक्ष रिंगणात असले तरी वास्तवात ही निवडणूक म्हणजे बहुजन विकास आघाडीचे सर्वसर्वा हितेंद्र ठाकूर आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील थेट संघर्ष असल्याचे स्पष्ट चित्र आहे. एकीकडे 35 वर्षापासून वसई विरारच्या राजकारणावर आपली एक हाती पकड असलेले ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, तर दुसरीकडे ती सत्ता मोडीत काढण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेली भाजप. या दोन ध्रुवांमध्येच यंदाची निवडणूक फिरताना दिसत आहे. या निवडणुकीला चुरशीचे स्वरूप मिळण्यामागे सर्वात मोठे कारण ठरले आहे ते म्हणजे पक्षांतराचा राजकारणात झालेला मारा. बहुजन विकास आघाडीतून भाजपमध्ये गेलेले आणि भाजपमधून बहुजन विकास आघाडीत आलेले उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने अनेक प्रभागांमध्ये ही लढत वैयक्तिक प्रतिष्ठेची बनली आहे. 2015 मध्ये बहुजन विकास आघाडीतून निवडून आलेल्या 107 नगरसेवकांपैकी सुमारे 10 माजी नगरसेवकांनी बहुजन विकास आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला, तर त्यांच्या पाठोपाठ ठाकूरांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्तेही भाजपच्या गोटात गेले. या 15 आयारामांना भाजपने थेट उमेदवारी देत बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. बहुजन विकास आघाडी 115 पैकी 113 जागांवर उमेदवार, भाजप 95 जागांवर उमेदवार. भाजपकडून बहुजन विकास आघाडीतून आलेल्या 7 माजी नगरसेवक प्लस 8 कार्यकर्त्यांना उमेदवारी. यामुळे बहुजन विकास आघाडी हा सर्वाधिक उमेदवार उभा करणारा पक्ष ठरला असला तरी भाजपने आपली ताकद ठासून दाखवली आहे. भाजपने शिवसेना, श्रमजीवी संघटना आणि आगरी सेना यांना सोबत महायुती उभी केली आहे. दुसरीकडे बहुजन विकास आघाडी मनसे युती मैदानात उतरली आहे. मात्र काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, MIM आणि राष्ट्रवादी अजित पवार यांनी एकला चलो रे ही भूमिका घेत स्वतंत्र लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने काही ठिकाणी बहुजन विकास आघाडीसोबत तर काही जागांवर थेट बहुजन विकास आघाडीच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन अटळ मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीत वसईतील 3ही मतदारसंघ गमावल्यानंतर होणारी ही महापालिका निवडणूक हितेंद्र ठाकूरांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. या निवडणुकीतील यश आणि अपयशावर बहुजन विकास आघाडीचे भवितव्य आणि ठाकूरांचे नेतृत्व अवलंबून राहणार आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला मात दिल्यानंतर आता महापालिकेत एक हाती सत्ता स्थापन करण्याची सुवर्ण संधी भाजप समोर आहे. या निकालावरच भाजपचे वसई विरारमधील दीर्घकालीन राजकीय भविष्य ठरणार आहे. वसई विरारची ही निवडणूक म्हणजे केवळ नगरसेवक निवडण्याची प्रक्रिया नसून ती आहे सत्तेचा महासंग्राम, निष्ठांचा कस आणि नेतृत्वाची कसोटी. या रणांगणात विजय कुणाचा होणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र एवढे निश्चित आहे की यंदा वसईत इतिहास घडणार आहे, कुणासाठी विजयाचा तर कुणासाठी अस्तित्वाचा.